आता याच्यामध्ये काय माहिती का, डेव्हलपमेंट अँड बर्थ, की त्या बाळाची डेव्हलपमेंट कशी होणार आहे आतमध्ये आणि त्याचा बर्थ कसा झाला. तर बर्थ ही कन्सेप्ट समोरच्या पेजवर आहे, ह्या पेजवर काय फक्त डेव्हलपमेंट त्याची. आता डेव्हलपमेंट आपण बघितलं की ओव्हिडक्ट मध्ये काय झालं, त्याचं फर्टिलायझेशन. काय झालं, ओव्हिडक्ट मध्ये फर्टिलायझेशन झालं. आता फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपल्याला माहिती त्याचं इम्प्लांटेशन कुठं होणार आहे, युटेरस मध्ये. पण ओव्हिडक्ट मध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर परत एक प्रोसेस राहते फर्टिलायझेशन, त्याला आपण काय म्हणतो, फर्टिलायझेशन झाल्यानंतर त्याला आपण काय म्हणतो, झायगोट म्हणतो. आणि या झायगोटचं कोणतं डिव्हिजन होणार आहे, मायटोसिस किंवा मायटोटिक ज्याला आपण म्हणतो. म्हणजे मायटोसिस होणार आहे, रिझन काय की त्याच्या सेल येतात, त्या कोणते झालेले आहेत, त्या तयार झालेल्या आहेत सोमॅटिक सेल. बरोबर आहे. सोमॅटिक सेलचा मिनिंग आपण बघितलेला आहे. सोमॅटिक सेल म्हणजे काय, सेल अदर दॅन जर्म सेल. बरोबर आहे. जसं की ओवा सेल किंवा स्पर्म सोडून ते काय असतील, सोमॅटिक सेल आपण त्याला म्हणणार आहे. तर नंतर काय झालं, त्याचा झायगोट झाला, त्यानंतर होईल त्याचा एम्ब्रिओ. काय तयार होईल, एम्ब्रिओ. आणि एम्ब्रिओ पुढे इम्प्लांट केले जाईल, युटरस मध्ये इम्प्लांट केलं जाईल. आता तुम्ही बघितलेलं युटरस मध्ये जर तो इम्प्लांट झाला, मी काल सांगितलं होतं तुम्हाला की लीडच्या युटरसची साईज किती असते स्टार्टिंगला, एक ऍपल एवढी त्याची साईज राहते. पण जसं ते बाळ त्याच्यामध्ये जाईल, आता ते बाळ त्यामध्ये एंट्री केली की नेमकं त्या आतमध्ये काय तयार होणार, परत एक लेअर बघितली होती आपण, त्याला काय म्हणतो आपण, प्लॅसेंटा. बरोबर आहे. आता ती प्लॅसेंटा लेअर दोन कामं करणार. कोणते दोन कामं करणार आहे, पहिलं काम बघितलं होतं आपण की त्या बाळाला काय प्रोव्हाइड करेल, नरिशमेंट प्रोव्हाइड करेल. आणि दुसरं काम काय करणार आहे, ते वेस्ट जे ते बाहेर टाकणार. म्हणजे बाहेर म्हणजे ते प्लॅसेंटा मध्ये टाकणार का, नाही. तर ते युबिलिकल कॉर्ड मधून ते ह्या लेअर मध्ये जाईल आणि नंतर ते आईच्या ब्लड मध्ये काय होईल, मिक्स होईल. आईच्या ब्लड मध्ये झालं की नंतर ते जे नॉर्मल कंडिशन चालते बॉडीची, तशा प्रकारे ते एक्सक्रिशन त्याचं केलं जाईल. एक नॉर्मल प्रोसेस असते. आता ह्या जगातील असा एकमेव पार्ट आहे प्लॅसेंटा युबिलिकल कॉर्ड. लक्षात ठेवायचं, युबिलिकल कॉर्ड, की ह्या पूर्ण अर्थवर असं एकमेव ऑर्गन आहे की तो दोन ऑर्गॅनिझम पासून बनतो. असा आहे का दुसरा ऑर्गन की जो दोन ऑर्गॅनिझम पासून बनतो. कसा बनतो ते बघा. ही जी नाळ असते, युबिलिकल कॉर्ड ज्याला आपण म्हणतो किंवा नाळ म्हणतो, ही नाळ त्या बाळाला जोडलेली आहे आणि त्या आईला पण जोडलेली आहे. म्हणजे आई की दोघांना मिळून तो एक एकमेव ऑर्गन आहे असं की तो आईचा आणि बाळाचा कॉमन राहतो. ठीक आहे. आपण 8व्या चॅप्टर मध्ये युबिलिकल कॉर्डचा एक इम्पॉर्टंट युबिलिकल कॉर्डचं एक इम्पॉर्टंट फंक्शन बघणार आहे. युबिलिकल कॉर्डवर जर आपण व्यवस्थित रिसर्च केला गेला तर इन फ्युचर त्याला कोणते डिसीज होऊ शकतात ते आपल्या त्या ठिकाणी कळू शकते. दुसरी गोष्ट, त्याला कोणताही डिसीज झाला तर त्याचा विलास सुद्धा तिथून निघू शकतो. त्याच्यावर सध्या रिसर्च चालू आहे, ज्याला आपण म्हणतो स्टेम सेल. बॉडीची जी सुरुवातीची स्टेम सेल आहे ती काय राहील, युबिलिकल कॉर्ड. आणि स्टेम सेलचा शोध करत असताना सर्वात पहिले युबिलिकल कॉर्डवरच रिसर्च झालेला आहे. मग आता युबिलिकल कॉर्ड असा आपण आहे की तो दोघे मिळून तयार झालेला आहे. मग आता काय होणार आहे की युबिलिकल कॉर्ड इथलचं वेस्ट किंवा बाहेर आणखी ऑक्सिजन ग्लुकोज जे काय घ्यायचं ते त्याला आपण नरिशमेंट म्हणतो. आणि आतले जे वेस्ट आहे ते आईकडे पाठवलं आणि नंतर आईच्या याच्यामधून बाहेर एक्सक्रिटरी सिस्टम मधून बाहेर टाकल्या जाईल. एवढं सिंपल प्रोसेस चालते. आता ही प्रोसेस काय होणार आहे की पहिल्या मंथ पासून तर किती मंथ पर्यंत चालणार ती, 9 मंथ पर्यंत. जवळजवळ ती वीक असतात 36 वीक. 9 चोक 36 होतात. बरोबर आहे की 36 वीक पर्यंत ही प्रोसेस चालते आणि नंतर ते बाळ काय होणार आहे, जन्म घेणार आहे. अशी एक नॉर्मल प्रोसेस आहे. ठीक आहे. ही नॉर्मल प्रोसेस मध्ये आपल्याला एक कळतं की कॉम्प्लिकेशन्स पण असतात. आता बऱ्याच वेळेस काय होतं की ते जन्माच्या वेळेस जर सपोज असं काहीतरी वॉटर कंटेंट कमी झाला असं म्हणतात. ठीक आहे. प्लासेंटाचा जन्म घेताना एक सगळ्यात महत्वाचं आहे इम्पॉर्टन्स. जसं की असं नाहीये की फक्त तो आतमध्ये नरिशमेंट प्रोव्हाइड करणार किंवा आईसोबत जोडलेला ठेवणार. परत एक काम आहे त्याचं, प्लॅसेंटा जर तुम्ही हातात पकडला तर तो असा चिकना असतो, सॉफ्ट असतो, आता तो सटकतो, स्लिपरी असतो. म्हणजे ज्यावेळेस ते बाळ त्या याच्यामधून बाहेर येणार आहे वजायनामधून, तर त्या ठिकाणी फ्रिक्शन कमी झालं पाहिजे स्लिपरी असल्यामुळे, आणि ती प्रोसेस लगेच लवकर झाली पाहिजे. जर प्लॅसेंटा हा आधी पडला तर
एवढं भयंकर फ्रिक्शन होते, मग त्यावेळेस एकच ऑप्शन असते सिझेरियन करणं, त्यावेळेस दुसरं ऑप्शन नसते. कारण ते फ्रिक्शनमुळे एक तर ते बाळा जाणार किंवा आई जाणार, कारण ते एवढं फास्ट होत नाही, खूप स्लो चालते प्रोसेस. आणि जर प्लॅसेंटा असला की त्याची पहिले मान बाहेर येत असते आणि त्याला पकडतात काढून घेतात लगेच, खूप फास्ट प्रोसेस होते. ठीक आहे, म्हणून प्लॅसेंटा हा पार्च्युरेशन प्रोसेस मध्ये सुद्धा खूप महत्वाचं काम करत असतो. हे कळालं तुम्हाला? बस एवढी त्याची डेव्हलपमेंटचं पॉईंट होता, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. आता आपण काय करू, त्याला एकदा वाचून बघू. ठीक आहे, कॅन यू टेलचा क्वेश्चन काय की त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक काय, विच हार्मोन इज रिलीज फ्रॉम पिट्युटरी ऑफ मदर वन्स द फोइटल डेव्हलपमेंट इज कम्प्लीट. बरोबर आहे, म्हणजे ज्यावेळेस असा कोणता हार्मोन रिलीज होईल की त्या मदरची त्या फोइटल ग्रोथ कम्प्लीट झाली असं समजेल, त्यानंतर तो हार्मोन रिलीज होणार आहे. तर तो हार्मोन कोणता असतो माहिती का? ऑक्सिटोसिन. हार्मोन जो असणार आहे तो असणार आहे ऑक्सिटोसिन हार्मोन. एक लक्षात घ्या, विचार करा थोडस की ज्यावेळेस ते बाळ आईच्या पोटात असते 9 महिने, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं मिल्क सिक्रेशन तिथं होत नाही, कोणत्याच प्रकारचं नाही. पण जेव्हा ते बाळ लगेच पार्च्युरेशन कंप्लीट झालं, म्हणजे जन्म झाला, लगेच ते आईला दूध देतं. याचा अर्थ काय की ते हार्मोनल सिक्रेशन आधीच रेडी असते, कंप्लीट प्रोसेस झालेली असते. फक्त ते काय व्हायची गरज आहे, सिक्रेट व्हायची गरज आहे. आणि तो हार्मोन असतो, हार्मोन लक्ष ठेवायचं तुम्हाला, ऑक्सिटोसिन. कंप्लीट लक्ष ठेवायचं. ऑक्सिटोसिनचे 2 काम आहेत ना, एक मिल्क सिक्रेट करणं बाळाला लगेच, आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो ना तर सगळ्यात पहिले आईचं दूध पाजतात. त्याचं रिझन की त्याचे अँटीबॉडीज आहेत ते सगळ्यात जास्त त्या आईच्या दुधामध्ये राहतात. नाही तर पहा तुम्ही, जी गायीने एखादं पिल्लू जन्माला घातलं तर पहिले 3 दिवस दूध माणसांना प्यायला पाहिजे असते. टेस्टला विचित्र लागते, थोडस चिकट असते, पण त्याच्यामध्ये अँटीबॉडीज चांगल्या राहतात की जे आपल्याला डिसीज रेजिस्टन्स वाढवते. म्हणून बाळाला सुरुवातीला आईचं दूध दिलं जातं. हे सायंटिफिक आहे. ठीक आहे, की त्याच्यामध्ये अँटीबॉडीज वाढले पाहिजे, म्हणजे त्याची रेजिस्टन्स पॉवर काय झाली पाहिजे, इन्क्रीज झाली पाहिजे. ऑक्सिटोसिन हे हार्मोन आहे की ते पार्च्युरेशनच्या पिरियडला किंवा जेव्हा ती ग्रोथ त्या बाळाची पूर्ण होईल त्यावेळेस ती रिलीज केल्या जाणार आहे. आता त्यानंतरचा जो दुसरा क्वेश्चन आहे तो काय, अंडर द इफेक्ट ऑफ दॅट हार्मोन विच ऑर्गन ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टार्ट टू कॉन्ट्रॅक्ट अँड देअर बाय विथ बर्थ प्रोसेस पार्च्युरेशन इज फॅसिलिटेटेड. आता काय, किती हार्मोन रिलीज झालं म्हणजे काय, फक्त मिल्क सिक्रेट होणार आहे का? नुसतं मिल्क सिक्रेट झालं पण त्या बाळाचा जन्मच झाला नाही, काय फायदा नाही. तर त्या ठिकाणी काय होणार आहे की आपण असं राहील. आता हे जे असते हा ऑर्गन आहे की तो हार्मोन रिलीज झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. कोणता हार्मोन असेल, सॉरी कोणता ऑर्गन असेल हा, युटेरस. ज्यावेळेस ते युटेरस असं कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागेल त्याला म्हणतात, ते मराठीत बघा, एक आपली जर एखादी बहीण असेल किंवा काही असेल आणि ती जर त्यामध्ये व्यवस्थित रिलीज झालं नसेल तर डॉक्टर इंजेक्शन देतात आणि त्याला म्हणतात कळा येण्याचं इंजेक्शन. ते हार्मोन असतं, जर ते कमी प्रमाणात रिलीज झालं तर, आणि त्यामुळे ते कम्प्लिटली रिलीज जर नाही झालं तर मग ते जास्त प्रमाणात कॉन्टॅक्ट होत नाही, म्हणजे त्रास होते. त्यामुळे ते हार्मोन दिले जातं की जेणेकरून ते लवकर हे झालं पाहिजे आणि पार्च्युरेशन प्रोसेस फास्ट झाली पाहिजे. ठीक आहे, तर हे युट्रस कॉन्ट्रॅक्ट करायला राहील. आणि लक्षात घ्या, ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो तुम्ही हे ऐकलं असेल की बाळ पोटात फिरलं बांधत, असं तर बाळ 9 महिने पण फिरत असतं, त्या दिवशी काही मजा थोडी, रोजच फिरते, जे रोज काम येते. पण कधी कधी काय होतं, ज्यावेळेस पार्च्युरेशन जर पिरियड आला तर त्याचे जे तोंड असते, मुख जे असते ते ह्या साईडला पाहिजे असते, या साईडला पाहिजे असते. पण ते जर क्रॉस होऊन जर इकडे झालं असेल तर मग त्याला फिरवले जातात आतमध्ये फक्त. मग कधी कधी अशी कंडिशन होती की पायाला लोक असतात, पाया म्हणजे त्यांचा जन्म पायाकडून, त्याला म्हणतात पायाळू. ठीक आहे, तर ज्यादातर कंडिशन मध्ये मुख्यकडून जन्म वस्तू दुसरं असं फिरलं असतं तर त्याला ते पोटाला हे करतं, त्याला व्यवस्थित करत ते करावंच लागते तसं. आणि पायाळू जेव्हा जन्म त्याला थोडासा जास्त त्रास होतो ऍज कम्पेअरेटिव्ह ते याच्याकडचं डोक्याकडून जर येत असेल तर. ठीक आहे, आता हे झालं तुमचं बर्थ आणि त्याची डेव्हलपमेंट आणि त्याचा बर्थ कसा झाला. ठीक आहे, आता यानंतर पाहणार आपण की मेन्स्ट्रुअल सायकल. बरोबर आहे, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काय म्हणजे का, सायकल चालत असते जनरली 28 डेज.
जो चंद्र असतो तो आपल्या पृथ्वीभोवती किती दिवसामध्ये चक्कर मारतो? चंद्र आहे तो आपल्या पृथ्वीभोवती किती दिवसात चक्कर मारतो? किती सांगा रे. तुम्ही किती शिकतो माहिती का? मग 6 विज्ञान सातवी शिकतो आपण की चंद्राला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी किती दिवस लागतात? 30 दिवस लागतात का? किती दिवस लागतात? किती दिवस लागतात? लक्षात घ्या 15 दिवसानंतर नसते, शार्प 15व्या दिवशी असते. 15 दिवसानंतर नसते, शार्प 15व्या दिवशी अनुषान, शार्प 15व्या दिवशी पौर्णिमा असते. याचा अर्थ ती सायकल कितीची मी 28 दिवसाची. सायकल किती दिवसाची ती? 28. म्हणजे चंद्राला जर पृथ्वीभोवती कंप्लीट करायचंय तर दिवस लागणार 28 आणि मेस्ट्रुअल सायकल जर एखाद्या लेडीला यायचे तर दिवस लागणार 28. म्हणजे हे काय माहिती का? इव्होल्युशन. हे इथं आपल्याला सिद्ध होतं की आपण नेचर सोबत काहीतरी कॉम्बिनेशन मध्ये. वास्तविक चंद्राचा आपला दूर दूरपर्यंत काही संबंध नाही. आपण इकडे 84 लाख किलोमीटर आहे दुसरीकडे, तर काही संबंध आहे का? नाही. पण तरी सुद्धा शार्प 28 दिवस लागतात ती मेस्ट्रुअल सायकल कंप्लीट व्हायला आणि चंद्राला त्याचे दिवस पूर्ण करण्यासाठी. तर एक लक्षात घ्यायचं, जरुरी नाही की तर प्रत्येक लिहिलेला 28 दिवस लागतील. कधी कधी ते 30 दिवस लागतील किंवा कधी कधी ते 32 दिवस लागू शकतात. पण जर 35 दिवसाच्या वरती दरवेळेस टाइम लागत असेल, 35 दिवसापर्यंत नॉर्मल असते, पण त्याच्यावरती जर त्या लेडीला टाइम लागत असेल असं समजून घ्यायचं की काहीतरी ऍब्नॉर्मॅलिटी झाली. काही असू शकतात, ते हार्मोन असू शकतात, ब्लड कमी असू शकते बॉडीमध्ये. अशक्तपणा जर याला म्हणजे ब्लड जर कमी झालं त्यावेळेस सुद्धा मेस्ट्रुअल सायकल इरेग्युलर होते. त्याचं रिझन काय माहिती का? त्या मंथ मध्ये 120 ml पर्यंत ब्लड रिलीज होते. 120 ml ब्लड खूप जास्त आहे. त्यामुळं निसर्गाने काय व्यवस्था केलेली आहे, सपोज तर त्या लेडीला जर ब्लड कमी पडलं तर मग तिथं येणारे प्रॉब्लेम. म्हणून 28 रेषा काढावं. म्हणजे काय झाली माहिती ती लेडी बकरी झाली. बकरी 17 दिवस लागते. लेडी बकरी झाली ना, लेडी बकरी 17 दिवस लागतात. ती झाली ना. अरे मोजा चला मोजून घेऊ ना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आपलं ओव्हल्युशन खाली ना वरती यायला पाहिजे. 16 19 20 21 22 23 24 25 26 27 28 झाले का? हा 4-28 झाले. तर आता लक्षात घ्यायचं आपल्याला या 28 दिवसात काय काय घडणार आहे. सगळेजण ही सायकल की नाही अशी रेषेवर शिकवतो, सरळ रेषेत. पण सरळ रेषेत शिकवण्याचं मग ती सायकल कशावर राहील? सरळ रेष जरीन ती सायकल राहील ती. सायकल मग गोल दिसायला पाहिजे ऍटलिस्ट. ठीक आहे. तर आता काय करायचं माहिती का की ही जे पहिली 5 दिवस आहेत इथून हे चालणार आहे तर मेस्ट्रुअल सायकल किंवा आता मेस्ट्रुअल सायकल काय आणि मिनारची म्हणते का? मिनारची एक कन्सेप्ट आहे की ज्यावेळेस ते लेडीला पहिल्या वेळेस मेस्ट्रुअल सायकल येते त्याला मिनारची म्हणतात. ज्यावेळेस तिला पहिल्या वेळेस मेस्ट्रुअल सायकल त्याला मिनारची, आणि ज्यावेळेस तिला शेवटच्या वेळेस मेस्ट्रुअल सायकल येणार म्हणजे थांबणार आता त्याला काय म्हणणार आपण?
मेनोपॉज. ठीक आहे. तर आता पहिले जे 5 दिवस आहेत याच्यामध्ये काय होणार माहिती का की मेन्स्ट्रुअल सायकल जे ब्लड होतं मागच्या मेन्स्ट्रुअल सायकलचं जुन्या ते रिलीज केले जाणार आहे. पण आता आपल्या कधी कधी लेडीज ज्या मोजतात ना त्या मोजतात कशा माहिती का याच्यामध्ये इथून मोजतात. ते आता कम्प्लीट झाली तिच्या पुढे मोजायची म्हणजे हे जे 5 दिवस आहेत ते मागं पडलं म्हणजे 23व्या दिवसापासून बघा तसं काही फरक नसते पडत. फक्त मग प्रॉब्लेम कुठे होते माहिती का जे रिअल कॅल्क्युलेशन आहे ओव्हुलेशन तर ते चुकते. तर रिअल कॅल्क्युलेशन कुठे होते काय होते आपण बघू. आता बरोबर मेन्स्ट्रुअल सायकल संपली की यानंतर आपल्याला थोडंसं जायचंय त्या फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कडे. दिसतंय का रे छोटीशी करतो. सपोज इथे हे आहे व्हजाइना आहे. आता आपण इथं बघितलं होतं इथे काय होती फिंबरी होती बरोबर आणि त्याचा अशा दोन उभी एक स्टँडर्ड डायग्राम. आता काय होणार आहे माहितीये का की ज्या हे 5 दिवस कंप्लीट झाले की नंतर या ठिकाणी एक जो फॉलिकल होता तो काय व्हायला लागेल परत मॅच्युअर व्हायला लागेल. आणि त्या ठिकाणी काय होतं माहिती का की तो फॉलिकल मॅच्युअर होण्यासाठी तिथे एक हार्मोन रिलीज होतं आणि ते हार्मोन असते FSH. नाव फॉर्म काय फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि हे कुठून रिलीज होणार आहे माहिती का हे रिलीज होणार आहे पिट्युटरी ग्लँड मधून. पिट्युटरी ग्लँड मधून. आणि दुसरे एक हार्मोन परत ते असते ल्युटनायझिंग हार्मोन. दुसरं कोणतं हार्मोन राहील ल्युटनायझिंग हार्मोन. एक लक्षात घ्यायचं ल्युटनायझिंग हार्मोन आणि पिट्युटरी हार्मोन एक ल्युटनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन हे दोन हार्मोन आपल्या लेडीच्या पिट्युटरी ग्लँड मधून रिलीज केले जाणार. ठीक आहे. आता ते रिलीज झाले की फॉलिकल स्टिम्युलेटिंग का म्हणलं त्याला कारण त्या ओव्हरीच्या आतमध्ये जे फॉलिकल होते ते त्याला काय करणार त्याची ग्रोथ स्टिम्युलेट याचा अर्थ काय फास्ट करणार. त्याची ग्रोथ काय करणार तो फास्ट करणार. आणि ती ग्रोथ सुरू होईल इथून 5वा दिवस झाला की लगेच ग्रोथ 1 2 3 असं वाढत जाईल. आणि ती ग्रोथ सुरू झाली की त्याचबरोबर आपल्याला काय तयार करायचे आपल्याला म्हणजे ते लेडीला काय करायचंय की तिचं युटरस तयार करायचे कशासाठी इम्प्लांटेशनसाठी. बरोबर की नाही. कायसाठी काय तयार करावं लागणार ते युटरस इम्प्लांटेशन साठी. तर इम्प्लांटेशन साठी ते युटरस तयार व्हावं यासाठी तिथं दोन हार्मोन रिलीज केले जातात. पहिलं हार्मोन असतं इस्ट्रोजन आणि दुसरं जे हार्मोन असणार आहे प्रोजेस्टेरॉन. हे कुठून रिलीज होईल माहिती का हे जे दोन हार्मोन असतील ते ओव्हरियन हार्मोन असतील. कोणते हार्मोन असतील ते ओव्हरियन. ओव्हरियनचा अर्थ आहे काय की आता ओव्हरी रिलीज करणार. त्या दोन हार्मोनला कोण रिलीज करणार ओव्हरी. आता सपोज ती ओव्हरी रिलीज झाल्या ओव्हरीनं ते हार्मोन रिलीज केले की ते काय करतात माहिती का जो युटरस होता सगळ्यांचं मोठं लक्ष द्यायचं असं युटरस होता त्या युटरस मध्ये आपण एक लेअर बघितली होती. त्या लेअरचं नाव काय सांगितलं होतं आपण एंडोमेट्रियम. प्लॅसेंटा कधी तयार होतो परत लक्षात घ्या जेव्हा फर्टिलायझेशन झालं तिथं एम्ब्रिओ पोहोचला तेव्हा तोपर्यंत प्लॅसेंटा तयार होणार नाही. मग आता कोणती राहणार ती लेअर एंडोमेट्रियम. म्हणजे इंटरनल लेअर जी आहे ती त्या लेअर मध्ये ब्लड फ्लो वाढणार. ब्लड फ्लो काय वाढणार तिथं की जर तिथं त्याला थोडी माहिती फर्टिलायझेशन होणार आहे की नाही होणार आहे. मग हा तयारी करून ठेवतो फक्त जर फर्टिलायझेशन झालं तर आपण रेडी असलो पाहिजे. बरोबर आहे. मग त्यासाठी हा तयारी करून ठेवतो एंडोमेट्रियम. ती लेअर मध्ये ब्लड फ्लो वाढेल. ब्लड फ्लो इन्क्रीज होणार. आता ब्लड फ्लो इन्क्रीज झाल्यामुळे हे याच्या पाठीमागे असते ब्लड फ्लो इन्क्रीज झाल्यामुळे की त्याचे जे वेसल्स आहेत ते असे थोडेसे जाड बनतात. ते वेसल्स काय बनतात जाड. आणि ती एंडोमेट्रियमची लेअर सुद्धा थोडीशी जाड बनते थिक बनते. ती लेअर सुद्धा काय बनेल थिक. आता ही प्रोसेस कुठपर्यंत चालणार माहिती का समोर आपण एक एक दिवस समोर चाललो का नाही तसं तसं ते त्याची लेवल वाढत चाललेली आहे. प्रोजेस्ट्रॉन इस्ट्रोजन आणि एक लिमिट येईल की आता काय होईल माहिती का की ह्या दोघांची लेअर वाढल्यामुळे याचा परिणाम या एगवर काय होते बघा. एग जे असतं का नाही त्याचे एका लेअरच्या आत असते. ठीक आहे. आता ते लेअर तुटणार आणि हे एग बाहेर येणार त्याला म्हणतात मग कॉर्पस लुटियम.
काय म्हणणार त्याला तुम्ही कॉर्पस लुटियम. कॉर्पस लुटियम तुम्ही कशाला म्हणणार आहे माहिती का, की ज्या वेळेस तो एक जे फुटलं आणि एक बाहेर पडला मग ही रिकव्हरी झाली. त्याला काय म्हणणार तुम्ही, जर ते लेअर तुटली त्याच्यातला एक बाहेर आला आणि ते उरलेली जी लेअर आहे रिकामी लेअर त्याला काय म्हणणार तुम्ही कॉर्पस लुटियम. ठीक आहे, ल्युटियम म्हणतात वास्तविक कॉर्पस ल्युटियम. आता ते समोर समोर आलेलो आहे आपण 9 दिवसापर्यंत पोहोचलो कदाचित. मग जर 9 दिवसापर्यंत आपण पोहोचलो तर इथलचं एक हे समोर समोर सरकणार कायसाठी, फर्टिलायझेशनसाठी. मग आता कदाचित त्या ठिकाणी स्पर्म आले नाही, इंटरकोर्स झाला नाही, तर त्यावेळेस काय नाही. आता जेव्हा हे बाहेर पडते आणि सपोज हे एक ठिकाणी बरोबर ही समोर लेअर इथपर्यंत पोहोचते, प्रोजेस्ट्रॉनची आणि इस्ट्रोजनची लेवल वाढत जाते. प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनची लेवल काय कंटिन्युअसली वाढत जाते आणि ते असं पोहोचते बरोबर एक, त्याला म्हणतात ओव्हुलेशन. ओव्हुलेशन म्हणजे ओव्हुलेशनचा सिंपल अर्थ की जे प्रोटेक्टिव्ह लेअर मधून तो एक बाहेर पडणं, त्याला काय म्हणणार तुम्ही ओव्हुलेशन. आणि ओव्हुलेशन झालं याचा अर्थ आता ते एक फर्टिलायझेशन करण्यासाठी रेडी आहे. काय करण्यासाठी रेडी आहे, फर्टिलायझेशन. मग आता फर्टिलायझेशन त्याचं किती दिवशी होणार आहे, 14व्या दिवशी, बरोबर अर्धा महिना झाला. किती दिवशी होईल, 14व्या दिवशी. पण एक लक्षात घ्यायचं, शार्प 14व्या दिवशी नाही तर तिथं माग 24 दिवस 24 तास आणि समोर 24 तास आणि याची 24 तास, टोटल किती तास, 24 त्रिक 72. मी तुम्हाला सांगितलं होतं 24 ते 72 तासाच्या आत त्या एकदा काय करावं लागणार आहे, फर्टाईल करावं लागणार. जर सपोज आता तो 24 तास 72 तासाच्या आतमध्ये 24 ते 72 तासाच्या आत त्याला फर्टाईल व्हावं लागणार आहे. आता सपोज जर 24 ते 72 तासाच्या आत तो फर्टाईल झाला नाही तर समोरची प्रोसेस सुरू. आता हा काय होऊन जाईल, हा डेड होऊन जाईल, म्हणजे आता यूज केला जाणार नाही. मग आता आपण जे बघितलं कॉर्पस ल्युटियम याचं कन्व्हर्जन होईल कॉर्पस अल्बिकन्स मध्ये. याचं कन्व्हर्जन कशात होईल, कॉर्पस अल्बिकन्स मध्ये. आणि ही जी लेवल आहे प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनची लेवल आता रिड्यूस व्हायला लागेल. प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनची लेवल काय होईल, आता रिड्यूस व्हायला लागेल आणि ती कंडिशन चालेल संकोची. हळूहळू ती लेवल रिलीज होत जाणार आहे आणि आपण पोहोचणार आहे. ती लेवल एवढी कमी होईल की आता ती एंडोमेट्रियमची जी लेअर होते ती या कॉर्पस अल्बिकन्स मुळे ती ब्रेक होईल. आपण बघितलं एंडोमेट्रियमची जी लेअर त्याच्यामध्ये काय त्याच्या ब्लड वेसल्स होत्या त्या जाड बनल्या, थिक बनल्या. आता या कॉर्पस ल्युटियमची लेअरचं कन्व्हर्जन कसं झालं कॉर्पस अल्बिकन्स मध्ये आणि ती जी एंडोमेट्रियमची जी लेअर होती ती होईल ब्रेक. ब्रेक आणि मी पोहोचले कोणत्या दिवशी, आता परत पहिल्या दिवशी. म्हणजे तुमच्या तुमची आणि मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये तो एग आणि ते जे ब्लड होतं कशाचं एंडोमेट्रियमचं ते होईल रिलीज. आणि दर दिवशी एक मिनिट मला सांगतो, दर दिवस 5 दिवसामध्ये त्याचा ऍव्हरेज ब्लड फ्लो 20 ml असला पाहिजे आणि टोटल हा असला पाहिजे 100 ते 120 ml पर्यंत. याच्यापेक्षा जास्त ब्लड फ्लो नको, याच्यापेक्षा कमी ब्लड फ्लो सुद्धा नको, एवढा असला पाहिजे. जर कमी असला तर काय होतं ते पण सांगतो. आता सपोज काय झालं की एखादी लेडी कमकुवत आहे, काय झालेली कुपोषित, एखादी लेडी कुपोषित आहे. मग प्रॉब्लेम काय होतो म्हणजे ज्यावेळेस कुपोषित असते त्यावेळेस ब्लड कंटेंट जर कमी असला बॉडीमध्ये तर कधी कधी एक ओव्हल त्याच्या बॉडीमध्ये जर म्हणतात त्या लेडीच्या, आणि ती जी मेन्स्ट्रुअल सायकल ती इरेग्युलर होते, जी ह्या महिन्यात यायला पाहिजे मध्य महिन्याचा गॅप पडतो आणि ती पुढच्या महिन्यात. ज्यावेळेस ती पुढच्या महिन्यात जाते त्यावेळेस एक प्रॉब्लेम जसं की मोठा प्रॉब्लेम नाही येते, फक्त जे ब्लड आहे की नाही ते थोडस ब्राऊन ब्लॅक कलरचं दिसते. मागच्या महिन्याचे एक सुद्धा या महिन्याचे एक पण ते ब्रश झाल्यामुळं ते जो रुंद असणार तो कसा दिसणार ब्राऊन ब्लॅक. आणि त्याच्यामध्ये थोडेसे गोळ्या टाईप दिसतात. आणि एक लक्षात घ्यायचं, तुम्ही कोणतंही हार्मोन घ्या, तुम्ही काही पण घ्या, ते ब्लड कधीच क्लॉट होत नाही. मेन्स्ट्रुअल सायकलचं मी काही पण घ्या, हे विशेष आहे त्या ब्लडचं. आणि तिचं रिझन काय माहिती का, हे हार्मोन. आणि हा रिस्पॉन्सिबल की ते हार्मोन ते ब्लड कशानेच काय केला होणार ते क्लॉट होणार. क्लॉट होणं म्हणजे काय,
थांबणार नाही किंवा थिजणार नाही. आपल्याला जखम झाली की थोडे 7 मिनिटाच्या क्लॉटिंग होऊन जाते. 7 मिनिटाच्या 7.20 सेकंदामध्ये वरचे सेकंद, तर त्या ब्लडमध्ये क्लॉट होऊन जातं. पण हे ब्लड कधीच क्लॉट होणार नाही. त्याचं रिझन काय की प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन त्यामध्ये हार्मोन राहील आणि हे याच्यामुळे कॉर्पस अल्बिकस मध्ये. आता याच्यानंतर परत आता मेस्ट्रोसायकल संपली तर मेस्ट्रोसायकल कळाली का तुम्हाला? फक्त एवढं लिहायचं की पहिल्या 5 दिवसात काय होणार आहे, नंतर जे 5 दिवस झाले 1 2 3 4 5 6 7 आणि 8 दिवस काय झालं त्याची ओव्ह्युलेशनची प्रोसेस. हा एक तुटेल तो बाहेर येईल आणि 14 13 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये तो काय असेल तयार असेल. कशासाठी? फर्टिलायझेशन. त्याला म्हणणार आपण ओव्ह्युलेशन. त्याला म्हणणार आपण ओव्ह्युलेशन झालेलं आहे त्यानंतर तो फर्टिलायझेशन साठी रेडी राहणार. पण एक लक्षात घ्या याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे मोजत असताना. जर ज्या लेडीची मेस्ट्रुअल सायकल खरंच रेग्युलर आहे कंटिन्यू आहे त्या लेडीमध्ये प्रॉब्लेम आणि तिचे बरोबर 28 दिवसाची सायकल तिच्यासाठी आहे 30 दिवसाची सायकल असेल किंवा 32 दिवसाची सायकल असेल तर आपल्याला एक्झॅक्ट डेट सांगता येत नाही. एक्झॅक्ट डेट सांगता येणार नाही. तिथं प्रॉब्लेम येणार आहे कारण ते कधी होईल सांगता येणार नाही. ठीक आहे. तर ही असते क्लिअरली मेस्ट्रुअल सायकल. आता ज्यावेळेस ती लेडी प्रेग्नेंट राहते त्यावेळेस त्या बॉडीमध्ये ओएस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण वाढलेलं राहतं. ओएस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण काय राहील वाढलेलं राहील आणि त्याचा परिणाम तिच्या पुढे दिसते माहिती का केसांवर प्रमाण वाढलेले म्हणून तिचे केस एकदम सिल्की आणि मुलायम बनतात. तुम्ही पहा जी प्रेग्नेंट लेडी असते तिचे केस एकदम मुलायम असतात सिल्की असतात आणि हेल्दी असतात. या 3 गोष्टी तुम्हाला दिसतात. आणि जेव्हा ते बाळ जन्माला येतात पार्थक्वेशन होणार पुढे 3-4 महिने किंवा 2-3 महिने त्या लेडीची हेअर लॉस होतो. असं म्हणतात त्या बाहेर जसं जसं लेकरू असेल तसं केस गळतील असं म्हणतात. वास्तविक लेकर हसण्याचा केस गळण्याचा काही संबंध नाही. पण ते इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन आहे याचा परिणाम तिच्यावर होतो कारण त्यातली जी लेवल आहे ती लगेच कमी झालेली असते त्यामुळं ते घडत असतात. ते हसण्यासारखं काही नाही. ठीक आहे. तर अशी सायकल असते. तुम्हाला काही प्रश्न विचारा नंतर विचारा. काही विचारायचं असेल तर विचारू शकता नाही तर आपण समोर जाऊ. घेऊ प्रेग्नंट असताना मेस्ट्रुअल सायकल चालू का नाही राहणार कारण बोला अरे विचारा सांगा. एक्झॅक्ट मी काल सांगितलं होतं तुम्हाला की मेस्ट्रुअल सायकल काय इरेग्युलर होणार त्यावेळेस कारण तिचे ब्लड असणार आहे ब्लड त्या ठिकाणी नरिशमेंटसाठी वापरले जाणार आणि त्यामुळं आणि एंडोमेट्रियम जोपर्यंत तयार होणार नाही आतमध्ये किंवा युट्रस तयार होणार नाही तोपर्यंत मेस्ट्रुअल सायकल येणार नाही. आणि त्या एंडोमेट्रियम मध्ये सॉरी त्या युट्रस मध्ये सध्या कोणी ते बाळ आहे त्यामुळे तिथे ती घडायची प्रोसेस घडायचा प्रश्नच राहत नाही. त्यामुळं त्या लेडीला मेस्ट्रुअल सायकल येणार नाही. कधीपर्यंत येणार नाही याचंही रिझन सांगितलं मी तुम्हाला. कधीपर्यंत जोपर्यंत ती बाळ आईचं दूध पित राहील तोपर्यंत. रिझनही सांगितलं होतं की जे ब्लड तयार 1 ml मिल्क तयार होण्यासाठी मिल्क वेसल मधून ऍटलिस्ट 100 ml ब्लड ट्रान्सफर व्हावं लागतं आणि ते ब्लड खूप जास्त आणि प्रत्येक याला किती ब्लड वाया झालं आपलं 100 ते 120 ml एवढं ब्लड रिलीज होतं. त्यामुळे जोपर्यंत बाळ दूध पित राहील तोपर्यंत त्या लेडीला मेस्ट्रुअल सायकल येणार नाही. एकदम म्हणजे वास्तविक कधी येतं म्हणजे का त्या बाळानं ती दूध पिणं कमी केलं तेव्हा म्हणजे जवळजवळ 8 महिने 9 महिने किंवा 10 महिने 10 महिन्याचं बाळ झालं की मेस्ट्रुअल सायकल परत कंटिन्यू होते. 10 महिने ऍटलिस्ट टाइम असतो त्यानंतर ती परत कंटिन्यू होणार आणि नंतर ती प्रोसेस जशी नॉर्मल चालते तसं ते सगळं नॉर्मल होत असते. तर याच्यानंतर आपला जो टॉपिक असतो हे कळालं तुम्हाला? व्हायलाच पाहिजे. नाही तसं नाही ब्लड जेवढं आहे तेवढंच. आता सपोज तुमचं म्हणणं आहे की बाबा फर्स्ट मंथ मध्ये आलं सेकंड मंथ मध्ये गॅप घेतला थर्ड मंथ मध्ये आलं बरोबर आहे. तर आता काय माहिती का जर फर्स्ट मंथ मध्ये आलं तर ते फर्स्ट मधल्या महिन्यात कमी नाही आलं की ते लेडीज कदाचित ब्लडचं कमी पडलं. पहा तुम्ही एक लेडी बिमार पडली की त्यानंतर तिला इरेग्युलर होती सायकल. बिमार पडल्यानंतर म्हणजे त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला तेव्हा
म्हणजे ते बरोबर 1 महिन्यात गॅप पडला, याचा अर्थ हा नाही की मग ते रिकव्हरी होऊन जाईल की मागचे पैसे राहिले ते बी दे आणि ह्या महिन्याचे बी दे, दोन्ही पैसे तुम्हाला पुढल्या महिन्यात लागतील, असं होणार नाही. म्हणजे ब्लड 200 ml होईल का रिलीज? नाही. जर असं झालं असतं मग सपोजकडे रेडीमध्ये खूप दिवस बिमार पडली, मग 2 महिने पण नाही आली, 3 महिने पण नाही आली, 4थ्या महिन्यात म्हणजे 300 ml ब्लड मरण. असं होत नाही. ब्लड किती रिलीज होणार आहे? फक्त 100 ते 120 ml. फक्त कधी कधी एखाद्या ऍबनॉर्मल कंडिशन मध्ये 125 ml होऊ शकते, पण याच्यापेक्षा जर झालं तर असं समजायचं की आपल्याला डॉक्टरची गरज आहे. म्हणजे हार्मोन इम्बॅलन्स खूप झालेलं आहे आणि तिथं आपल्याला डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं राहतं. आणि लेडीज लाजतात त्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम काय, बरेचसे प्रॉब्लेम होऊन जातात. जर मेन्स्ट्रुअल सायकल व्यवस्थित इरेग्युलर राहिली, नेहमी इरेग्युलर राहिली, तर युट्रस मध्ये प्रॉब्लेम येतो आणि युट्रस मध्ये प्रॉब्लेम आला की युट्रस मध्ये प्रॉब्लेम हा नीट होणार नाही आणि त्या लेडीजची युट्रस काढावं लागेल. कधी कधी युट्रस काढली की मग नंतर ती बाळा जन्मच करू शकत नाही, असं होत असतं. त्यामुळं मी तुम्हाला सांगितलं होतं की मेन्स्ट्रुअल जरुरी मेलची रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कॉम्प्लेक्स दिसते तेवढी ती कॉम्प्लेक्स नाही. लेडीजची कॉम्प्लेक्स दिसत नाही पण भयंकर कॉम्प्लेक्स आहे, खूप कॉम्प्लेक्स असते, कारण तेव्हा थोडं पण कमी जास्त चालत नाही. ठीक आहे. तर ही अशा प्रकारे मेन्स्ट्रुअल सायकल समजते आपली. तुम्हाला हातून फक्त 4 मिनिट लक्ष ठेवायचे. कोणते कोणते? फॉलिकल स्टिम्युलेटिंग, त्यानंतर ल्युटिनायझिंग जे की पिट्युटरी ग्लॅंड रिलीज करणार, ओव्हरी रिलीज करणार, ओएस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ओव्हरी रिलीज करेल ज्यावेळेस त्यामध्ये एग असते त्यावेळेस त्याला आपण कॉर्पस ल्युटियम म्हणतो आणि नंतर ते एग रिलीज होणार आणि ते कॉर्पस ल्युटियम ज्यावेळेस रिकामा होईल त्यावेळेस तुम्ही काय म्हणता त्याला? कॉर्पस अल्बिकन्स. काय म्हणतात तुम्ही त्याला? कॉर्पस अल्बिकन्स. आणि कॉर्पस अल्बिकन्सच हे रिस्पॉन्सिबल असते कशासाठी माहिती का? तिची एंडोमेट्रियमची लेअर आहे हे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन आणि कॉर्पस ल्युटियम, ती एंडोमेट्रियमची लेअर तोडण्यासाठी, ती एंडोमेट्रियमची लेअर तोडण्यासाठी हे दोघं जण रिस्पॉन्सिबल असतात की जेव्हा ते नंतर काय करून टाकतील त्या लेअर तोडून टाकतील आणि ते ब्लड रिलीज होईल. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जर फर्टिलायझेशन झालं तर त्या ठिकाणी तिथे इम्प्लांटेशन होण्यासाठी कोणतीही अडचण यायला नको. आता बऱ्याच वेळेस एखादी लेडी नॉर्मल असून सुद्धा तिचं मेन्स्ट्रुअल सायकल कंटिन्यू आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, वजन व्यवस्थित आहे, तरी सुद्धा तिच्यामध्ये कधी कधी इम्प्लांटेशनचा प्रॉब्लेम येतो. तर तो इम्प्लांटेशनचे प्रॉब्लेम कशामुळे येऊ शकतात तो पॉइंट आपल्या इथं बघायचा. बरोबर यांनी पण तेच दिलेलं आहे की बरोबर 13, 14 आणि 15 या 3 दिवसाच्या स्लॉट मध्ये त्यांनी काय सांगितलं? ओव्युलेशनचा पिरियड सांगितलेला आहे. म्हणजे तिथं एक बाहेर पडेल आणि तिथं काय होईल ते आता फर्टिलायझेशन होण्यासाठी तयार राहील. ठीक आहे. तर असे ते प्रकारे राहतो. एकदा तुम्ही ती पण सायकल पाहून घ्या सरळ रेषेवाली. सुरुवातीला बघा ब्लड फ्लो दाखवला त्यांनी, पहिले 5 दिवस आहे का ब्लड फ्लो? जी तुम्हाला जाड रेष दिसते याचा अर्थ काय? ब्लड फ्लो होऊ लागलेला आहे. समोर काय मग? पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम म्हणजे काय? आता एंडोमेट्रियम रेडी होणार आहे कशासाठी? इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. मग किती दिवसापर्यंत तो तयार होईल? तर तो 13, 12 किंवा 13 दिवसापर्यंत रेडी होतो एंडोमेट्रियम. मग त्याला वेळ लागतो. ते अशी ज्या दोन्ही विजिट सांगितले ते रेडी होते नंतर असं होते, त्याला वेळ लागतो. त्यानंतर 13, 14, 15 आणि 16 दिवस, 14, 15 आणि 16 या 3 दिवसाचा जो स्लॉट आहे 72 तासाचा, या 72 तासामध्ये फर्टिलायझेशन झालं पाहिजे. जर फर्टिलायझेशन झालं नाही तर याचा अर्थ नेक्स्ट मंथ मध्ये काय येणार आहे? मेन्स्ट्रुअल सायकल येणार आहे. मग समोर काय होणार आहे? 16 दिवसापर्यंत नंतर प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजनची लेवल परत डिक्रीज होत जाते. पहिले वाढतात नंतर परत काय होती? डिक्रीज होत जाईल. आणि असं कितीपर्यंत चालेल ते डिक्रीज होणं? ते चालेल 27 दिवसापर्यंत. आणि तो कॉर्पस अल्बिकन्स जो तुम्ही बघितला, कॉर्पस अल्बिकन्स बघा एक रिकामी जागा आहे फक्त, आहे की नाही? एक रिकामी सेल आहे कॉर्पस अल्बिकन्स. कारण मी एक कॉर्पस ल्युटियम म्हणजे ती एक ज्याच्यामध्ये आहे तेव्हा त्याला कॉर्पस ल्युटियम म्हणायचं. आता ते एक बाहेर आलं, आता उरलं काय? फक्त एक रिकामी जागा, त्याला तुम्हाला म्हणणार कॉर्पस अल्बिकन्स म्हणणार. आणि नंतर ते बिगिनिंग ऑफ द मेन्स्ट्रुएशन म्हणजे नेक्स्ट महिन्यापासून परत एकदा तिथं काय होणार? ब्लड रिलीज व्हायला सुरुवात होईल. अशा ठीक आहे. म्हणजे तिथं काय होणार आहे माहिती का? सपोज तुमचा प्रश्न मला कळाला की आता सपोज ते बाळा जन्माला आलं, बरोबर आहे, म्हणजे ना एक लक्ष घ्या, कोणतंही बाळ तिनं एकदम बंद नाही करत, हळूहळू हळूहळू होत असते. असं नाही
की आज ते दूध पिलं वाटलं की मग प्यायची असं होणार आहे का नाही, त्याला वेळ लागणार. मग ते काय करतं 4 तासाचं गॅप, 5 तासाचं गॅप, 6 तासाचं गॅप, 7 तासाचं गॅप. मग त्याच्यामध्ये बॉडी पण त्याला अडॉप्ट करते. एक लक्ष द्या, आपल्या बॉडीमध्ये कोणताही चेंज हा लवकर होत नाही. आपल्या बॉडीमध्ये फक्त एकच चेंज लवकर होतो, तो म्हणजे इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. मी तुम्हाला चटका दिला, ते लगेच जाणार तुमच्या ब्रेन पर्यंत, तुम्हाला कळणार, तुम्ही त्यावर रिॲक्शन करणार आणि नंतर थोड्या वेळानंतर ती आप कमी होऊन जाणार. ते काय झालं इलेक्ट्रिकल इम्पल्सेस. पण हार्मोनल चेंज हा स्लो राहील, लॉंग लास्टिंग राहील, लाईफ टाईम. लक्षात ठेवायचं. मग आता इथं काय होणार आहे की ते बाळानं हळूहळू दूध पिणं बंद केलं. मग आता सपोज त्यानं दूध पिणं बंद केलं कंप्लीट, मग बॉडी कळलं की आता काही गरज नाही. आणि नंतर पुढच्या महिन्यात बॉडी काय करेल, परत ओव्युलेशनचं प्रोसेस सुरू करणार, की आता आपण फर्टिलायझेशन करण्यासाठी तयार होऊ शकतो. नंतर म्हणजे इथून इथपर्यंत ते काय तयार होईल, एंडोमेट्रियमची लेअर तयार होईल आणि नंतर परत एकदा पहिल्यासारखी प्रोसेस सुरू होईल. ठीक आहे, कळलं तुम्हाला? काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. हार्मोनचे काम, या दोघांचं हार्मोनचं फंक्शन काय माहिती का? हे लक्षात आले पहिले सांगतो. फॉलिकल स्टिम्युलेटिंग आणि ल्युटिनायझिंग, या दोघांचा हार्मोन आहे की तो एक जो आहे त्याला रिलीज करणे, मॅच्युअर करणे आणि रिलीज करणे, या दोघांचं हार्मोन काम. कॉर्पस ल्युटियमचं काम काय? कॉर्पस सॉरी ल्युटिनायझिंग हार्मोनचं काम आहे की कॉर्पस ल्युटियम मधून ते जे एग आहे त्याला बाहेर काढणं आणि कसं करणं कॉर्पस अल्बिकन्स मध्ये, त्या मागच्या प्रोसेसला. आणि या दोघांचं काम काय? एंडोमेट्रियमला तयार करणं. म्हणजे युट्रसला कशासाठी तयार करायचं? आता इम्प्लांटेशन साठी तयार करायचं. आणि एक लक्षात घ्या, मी सांगितलं तुम्हाला प्रेग्नन्सी मध्ये आई बाईचे केस जे असतात ते एकदम मुलायम आणि सिल्की असतात. त्याचं रिझन काय माहिती का? प्रोजेस्ट्रॉन असतं, हार्मोन असतं. आणि प्रोजेस्ट्रॉन हार्मोन काय इम्पॉर्टंट आहे माहिती का? त्या बाळाची ग्रोथ नॉर्मल होण्यासाठी. कंटिन्यू त्या लेडीच्या बॉडीमध्ये कंटिन्यू वाढलेली राहते 9 महिन्यापर्यंत, म्हणून ते केस मुलायम बनतात. तो चॅलेंज तुम्ही पाहिजे, प्रेग्नेंट वुमन आहे ना, तिचा चेहरा एकदम तेजस्वी दिसते, एकदम सॉफ्ट आणि तेजस्वी चेहरा राहतो. त्याचे रिझन हे एवढे चेंज त्याच्यामध्ये होत असतात. आता एकदा काय करायचं तुम्हाला, हे वाचून घ्यायचं का? तर तुम्ही वाचता, एकदा वाचून घ्या, असेल तर विचार, नंतर आपण समोरचा टॉपिक घेऊ शकतो.